एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 कॉल तब्बल झालेले आहेत। दमानी यांनी हा मोठा आरोप केला। चाकणकर आणि खरातमध्ये तर 177 कॉल झालेले आहेत असंही दमानी यांनी म्हटलं। रुपाली चाकणकर यांना अटक करा, अंजली दमानिया यांनी ही मागणी केलेली आहे। चंद्रकांत पाटील आणि खरातचे 8 कॉल आहेत असं अंजली दमानिया म्हणाल्या। सुनील तटकरे आणि खरातचे 8 कॉल झालेत अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही। अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदेंसह आणखी काही जणांवर मोठे आरोप केलेत। अशोक खरातचा सीडीआरच अंजली दमानिया यांनी जाहीर केलाय। अशोक खरात आणि राजकीय नेत्यांमध्येही किती कॉल्स झाले हे दमानिया यांनी तपशीलवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं? पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे। 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत। सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये। दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती, यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड। एका अनोळखी व्यक्तीनं हा सीडीआर व्हॉट्सअपला पाठवला असून तो SIT कडे देणार असं दमानिया यांनी सांगितलंय।